हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा मराठीचा 40वा धडा पाहणार आहोत. छोट्या हातांची मोठी किमया, म्हणजे छोट्या हातांनी काहीतरी मोठं काम केलंय ते आता आपण पाहूया. काय दिसतंय या चित्रामध्ये तुम्हाला? एक मुलगा काय करतोय, काहीतरी खोदतोय आणि काहीतरी टाकतोय. आता आपण वाचून समजून घेऊ. विराज अंगणात खेळत होता. त्याला एक कोय सापडली. कोय कशाची असती? आंब्याची कोय. आंबा खाल्ल्यानंतर निघते ना ती कोय. कोय घेऊन तो शाळेत आला. त्याने कोय खड्ड्यात लावली. रोज पाणी घालू लागला. तिथे एक कोंब आला. कोंब आला म्हणजे काय? त्याने ती कोय जमिनीत लावली आणि त्याच्यानंतर त्या कोयीला काय फुटला? कोंब फुटला. म्हणजे त्याच्यातनं झाड बाहेर यायला लागलं. समजलं? त्याचे सुंदर रोपटे झाले. म्हणजे इथे दिसते का, त्याने कोय लावली, त्याच्यातनं पाणी घालायला लागलं तो त्याला, नंतर त्याच्यातनं एक झाड बाहेर यायला लागलं आणि त्याचं एक काय झालं? रोप तयार झालं. आता खाली काय दाखवलंय? त्याचे रोपटे बाईंनी पाहिले. ह्या राहिल्या बाई, म्हणजे ह्या राहिल्या शिक्षिका तुमच्या. रोपट्याची गोष्ट वर्गात सांगितली. विराजचे कौतुक केले. म्हणजे हे झाड आलेलं बाईंनी पाहिलं ना, मग विराजने सांगितलं की मी असं असं केलं. मग सगळ्यांनी त्याचं काय केलं? कौतुक केलं वर्गात. ठीक आहे. मुले शाळेत आली. येताना झाडांच्या बिया आणल्या. बागेत त्यांनी बिया लावल्या. दररोज पाणी घालू लागले. म्हणजे काय? मुले शाळेत यायला लागली आणि त्यांनी काय केलं? मग विराजचं ऐकलं ना, त्यांनी कोय आणली होती, लावली होती, त्याचं झाड आलं. त्यामुळे सगळ्या मुलांनी पण आपल्या आपल्या मनाने, कुणी कशाची भोपळ्याची, कुणी कशाची बी आणली आणि त्यांनी ते लावायला लागली शाळेत. बागेत छोटीशी रोपटी दिसू लागली. त्यांच्या शाळेत काय होती? बाग होती. म्हणजे झाडं लावण्यासाठी एक स्पेशल जागा होती. तुमच्या शाळेत असेल, कारण आजकाल मराठी शाळेत नसती जागा. यांमध्ये काही फुलझाडे होती, काही फळझाडे होती. म्हणजे ज्यांच्या घरी समजा गुलाबाचं फुलाचं झाड आहे, त्यांनी काय केलं? एक फांदी कापून आणली, ती लावली. काहींनी आंब्याचं, चिक्कूचं झाड आणून लावलं. शाळेची बाग खूप छान दिसू लागली. छोट्या हातांनी मोठी किमया केली. म्हणजे काय? तर पहिलीचेच मुलं आहेत हे सगळे छोटे छोटे. त्यांनी काय केलं? कशाचे झाड आणून लावले आणि ती बाग काय केली? मोठी केली. म्हणजे सगळे झाडांना ते आपापले झाड असताना ना, त्याला दररोज येणार, उठणार, म्हणजे शाळेत आल्यानंतर पाणी घालणार. अशा पद्धतीने काय झाली? बाग छान झाली. आता ह्याच्यावर काही प्रश्न येतं, ते आपण प्रश्न पाहूया. पुढच्या पानावर पहा. एका वाक्यात उत्तरे लिही. विराजला अंगणात काय सापडले? विराजला अंगणात काय सापडले? कोय सापडली. आता तुम्ही असं सगळं लिहायचं, विराजला अंगणात कोय सापडली. बरोबर? ठीक आहे. दुसरं आहे, बाईंनी विराजचे कौतुक का केले? कारण त्याने रोपटे तयार केले. असंही ते उत्तर लिहायचं. समजलं? आता आपण खाली पाहूया काय ते. आता इथं काय दिलंय? चित्रांचा योग्य क्रम लाव, लिही. आता इथं काय दिलंय? रोप झाले, बी लावले, झाड आले, कोंब आला. पहिल्यांदा आपल्याला काय लावावं लागण? इथे 1 नंबरला या. 1 नंबरला आपल्याला काय लावावं लागण? बी लावावं लागण ही. म्हणजे ह्याचं 1 नंबर ही इथं खाली लिहायचा. 2 नंबरला काय होईल? बी लावल्यानंतर 2 नंबरला येईन कोंब. इथं 2 नंबरला हा कोंब येईन, ते इथे खाली. त्याच्यानंतर 3 नंबरला काय आहे? रोप झाले. 3 नंबरला हे येईन, रोप झालं. आणि 4 नंबरला हे काय झालं? झाड झाले. अशा पद्धतीने हे जे शब्द आहेत ना, ते तुम्ही इथं खाली खाली लिहून काढा. आता खाली काय आहे ते आपण पाहूया. हे जे प्रश्न उत्तर आहेत ना, ते तुम्ही वहीत लिहायचे का? ठीक आहे. आणि मॅडमला दाखवायचे. कविता पूर्ण कर. एक हिरवे झाड करते माझे. कविता म्हणजे तुमच्या मनाने कविता पूर्ण करायची. एक हिरवे झाड करते माझे लाड. इथे लाड शब्द लिहीन. दुसरा आहे, हिरवी हिरवी पाने मुले गातात गाणे. इथे गाणे शब्द येईन. तिसरं, ही
दुसरं, इवली इवली फुले जशी हसरी मुले, इथे मुले शब्द येईल. झाडावर करू माया देतील ते छाया. आता आपण खाली पाहूया, खाली काही प्रश्न दिलेले आहेत. हे आहे, सावली देणाऱ्या झाडांची नावे लिही. सावली कोणते झाड देते? सगळेच झाड देतात ना, आंब्याचं, चिक्कूचं, पेरूचं, बाबळीचं. कोणत्या झाडाखाली जाऊन बस, सावलीच देतात. तुला कोणते झाड लावायला आवडेल वर का? म्हणजे तुम्हाला कोणतं झाड लावायला आवडेल? आंब्याचं. मला तर आंब्याचंच आवडेल, कारण की आंब्याच्या झाडाला आंबे जर येते खायला, सावली देईन, सगळं करीन. असं तुमच्या मनाने तुम्हाला जे आवडेल ते सांगायचं आणि लिहायचं आपल्या वहीत. तिसरं, कोणत्याही एका झाडाचे सुंदर चित्र काढ व चित्राविषयी 2-3 ओळीत लिही. म्हणजे एक चित्र काढायचं. असं नारळाच्या झाडाचे चित्र काढा. सगळ्यांनाच नारळाच्या झाडाचे चित्र काढा येईल ना, की असं 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 फांद्या काढायच्या, त्याला असे काटे 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 काढायचे. नारळाचं झाड हे उंच असतं. नारळाच्या झाडाला नारळ येतात आणि ते आपण खातो आणि आपण खुश राहतो. अशा एवढ्या ओळी त्याच्या खाली लिहायच्या. ठीक आहे. आता हे शेवटचा प्रश्न, आंब्याचे झाड व चिंचेचे झाड यांमधील संबंध काय? आंब्याचे झाड आहे ना, आंबे देतात आणि चिंचेचे झाड आहे ना, ते चिंच देतात. आंब्याचं झाड हे छोटं राहतं, लय म्हणजे लय पण मोठं नसतं, त्याला मोठं व्हायला टाइम लागतो. पण चिंचेचं झाड आहे ना, कितीक दिवस राहतं आणि ते खूप मोठं असतं. चिंचेच्या झाडाचा पाला आहे ना, तो आंबट लागतो, पण आंब्याच्या झाडाचा पाला कोण खातच नाही, त्याचे पानं मोठे मोठे असतात. असा तुम्ही काही पण फरक तुमच्या मनाने लिहू शकता. इथेच हा धडा संपलेला आहे. थँक्यू.